सर मला फक्त आता एकच गोष्ट सांगा की येत्या काळामध्ये, कारण आम्ही गुंतवणूकदार म्हणून चांदी वाढते म्हणून अनेकांनी पैसे लावले, आता ती धडाधड कोसळतंय चांदीचे भाव, सोन्यातही करेक्शन येताना आपल्याला पाहायला मिळतंय। या टप्प्यावर सोनं आणि चांदीमध्ये जर आता, कारण टॅक्स बऱ्यापैकी असतील, कुठून तरी 4 पैसे जास्त मिळावे म्हणून लोक गुंतवणुकीसाठी ETF चा मार्ग निवडताय, गुंतवणूक करावी की करू नये या टप्प्यावर? आता नाही, एक तर सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला काही विशिष्ट उद्देशाने विशिष्ट काळानंतर जर पैसे लागत असतील तर ते पैसे त्याच्यात गुंतवू नका। कारण की ह्याच्यामधली गुंतवणूक ही तुम्ही 10, 15, 20 वर्षाचं लॉंग टर्म होरायझन ठेवून केलीत तर इतर कुठल्याही गुंतवणुकीपेक्षा तुम्हाला ह्याच्यात रिटर्न्स जास्त मिळतील। परंतु डिसाइडेड डेट असेल जर तुमची पैशाच्या गरजेची, तर त्याचे मात्र गुंतवणूक ह्याच्यात नक्कीच करू नका। अगदी जर लगेच आणि तातडीने गुंतवणुकीला याच्यासारखा दुसरा उत्तम पर्याय नाही आणि सुरक्षित पर्याय नाही, हेही आबाधित सत्य आहे। अगदी खरं।